विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आज BA सेकंड इयर सेमिस्टर 3च्या युनिट क्रमांक 5ला सुरुवात करतो आहोत। या युनिटमध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भात शिकावयाचे आहे। आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आंतरक्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये काय साम्य आणि काय भेद किंवा फरक आहे ते पाहणार आहोत। अंतर्गत व्यापार म्हणजे काय आणि आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे। तर आंतरक्षेत्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापार अर्थ व फरक, इंटर रिजनल अँड इंटरनॅशनल ट्रेड मीनिंग अँड डिफरन्स ह्या दोन्ही बाजू आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू। तर सुरुवातीला आपण पाहू की पूर्वीच्या काळी मानवाच्या ज्या गरजा होत्या त्या अतिशय मर्यादित होत्या। त्या काळी एक गाव किंवा एक खेड म्हणजे एक स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था होती किंवा अर्थव्यवस्थेचं प्रतिरूप होतं, कारण गावामध्येच सर्व गरजा ज्या आहेत त्या जवळपास पूर्ण व्हायच्या आणि त्यामुळे मर्यादित गरजा आणि गावातल्या गावातच उत्पादन जे आहे ते उत्पादन होत असल्यामुळे एक स्वयंपूर्ण गाव, स्वयंपूर्ण खेड जे आहे ते स्वयंपूर्ण खेड किंवा स्वयंपूर्ण गाव त्या काळामध्ये आपल्याला दिसायचं। परंतु जसजसा मानवाचा विकास होत गेला, जसजशी मानवाची प्रगती होत गेली, तसतशा मानवाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा सुद्धा वाढत गेल्या आणि गरजा वाढत गेल्यामुळे पूर्वी माणूस टोळीमध्ये राहायचा, टोळीचं रूपांतर गावामध्ये झालं, गावाचं रूपांतर मग शहरामध्ये झालं, शहरांचं रूपांतर महानगरामध्ये झालं आणि त्यामुळे वाढलेल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करणे मग ग्राम पातळीवर शक्य झालं नाही। मग गावात जर गरजा भागल्या नाही तर मग शहरामध्ये गरजा पूर्ण झाल्या नाही तर मग महानगरामध्ये किंवा मोठ्या शहरामध्ये, मग एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये आणि मग एका देशातून दुसऱ्या देशामध्ये असा हा जो प्रवास आहे वस्तूंची गरज पूर्ण करण्यासाठी, हा जो प्रवास आहे हा प्रवास सुरू झाला आणि यातूनच व्यापाराचा जन्म झाला। आता व्यापाराचे जे प्रकार आहे त्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात। एक आहे अंतर्गत व्यापार। व्यापाराचे जे प्रकार आहे त्या व्यापाराचे प्रकारामध्ये दोन प्रकार पडतात। एक आहे अंतर्गत व्यापार आणि दुसरा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार। व्यापाराच्या प्रकारामध्ये दोन प्रकार आपण पाहू। पहिला प्रकार आहे अंतर्गत व्यापार आणि दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय व्यापार। तर सुरुवातीला आपण पाहू अंतर्गत व्यापार म्हणजे काय। अंतर्गत व्यापार म्हणजे काय त्याचा अर्थ आपण पाहू। ज्यावेळी व्यापार हा एकाच देशातील विविध प्रदेशामध्ये किंवा विविध राज्यांमध्ये होतो, जेव्हा व्यापार एकाच देशामध्ये विविध प्रदेशांमध्ये किंवा विविध राज्यांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला अंतर्गत व्यापार असं म्हणतात। हा व्यापार जो आहे अंतर्गत व्यापार, हा अंतर्गत व्यापार देशाच्या ज्या सीमा आहे त्या सीमेच्या आत होतो, देशाच्या सीमे अंतर्गत होणारा व्यापार, म्हणून त्याला आपण आंतरक्षेत्रीय व्यापार किंवा अंतर्गत व्यापार असं म्हणतो। त्याला आंतरप्रादेशिक व्यापार असंही म्हणतात। तर व्यापार जेव्हा एकाच देशामध्ये विविध प्रदेशात किंवा विविध राज्यांमध्ये होतो तेव्हा त्या व्यापाराला अंतर्गत व्यापार असं म्हणतात। उदाहरणार्थ याचं उदाहरण आपण देऊ शकतो की उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि गुजरात यामध्ये होणारा व्यापार हा अंतर्गत व्यापार आहे। मध्य प्रदेश, तामिळनाडू या दोन
राज्यामध्ये होणारा व्यापार हा अंतर्गत व्यापार आहे। एका राज्याचा दुसऱ्या राज्याशी व्यापार होतो आहे। एकाच देशामधील हे विविध राज्य आहे, याचा एकमेकांशी काय होतो आहे, व्यापार होतो आहे आणि त्या व्यापाराला अंतर्गत व्यापार असं म्हणतात। त्याला आंतरक्षेत्रीय व्यापार किंवा आंतरप्रादेशिक व्यापार असं म्हटलं जातं। त्यानंतर दुसरा आहे आंतरराष्ट्रीय व्यापार। ज्यावेळी व्यापार हा विविध देशांमध्ये होतो, एका देशाचा विविध देशांशी जेव्हा व्यापार होतो किंवा जेव्हा व्यापार हा देशांमध्ये होतो, जगातील अनेक देशांमध्ये जेव्हा व्यापार होतो, तेव्हा त्या व्यापाराला आंतरराष्ट्रीय व्यापार, याच व्यापाराला आयात निर्यात व्यापार, त्यालाच आपण परकीय व्यापार, विदेशी व्यापार असंही, बहिर्गत व्यापार असंही म्हणतो। तर ज्यावेळी व्यापार हा जगातील विविध देशांमध्ये होत असतो, तेव्हा त्या व्यापाराला कोणता व्यापार म्हणू आपण, आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणू। हा व्यापार देशाच्या सीमेबाहेर, हा व्यापार देशाच्या सीमेबाहेर होत असतो। भारताचा अमेरिकेशी होणारा व्यापार, इंग्लंडशी होणारा व्यापार, चीनशी होणारा व्यापार, रशियाशी होणारा व्यापार हा कोणता व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे। भारताचा इंग्लंडशी होणारा व्यापार कोणता व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे। रशियाचा फ्रान्सशी होणारा व्यापार कोणता व्यापार आहे, हा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे। एका देशाचा विविध देशाशी होणारा व्यापार, भारताचा अमेरिकेशी होणारा व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापार आहे। तर अशा पद्धतीने व्यापाराचे दोन प्रकार, अंतर्गत व्यापार, जेव्हा व्यापार हा एकाच देशातील विविध प्रदेशांमध्ये किंवा विविध राज्यांमध्ये होतो, तेव्हा त्याला आपण म्हणू अंतर्गत व्यापार। उदाहरणार्थ महाराष्ट्र, गुजरात किंवा मध्य प्रदेश, तामिळनाडू यांच्यामध्ये होणारा व्यापार। समजा महाराष्ट्रातील तांदूळ राजस्थानमध्ये जात असेल, राजस्थानमधला कोटा जो आहे तो महाराष्ट्रामध्ये येत असेल, तर हा कोणता व्यापार झाला, अंतर्गत व्यापार झाला। तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एका देशाचा दुसऱ्या देशाशी होणारा जो व्यापार आहे त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो। तर अशा पद्धतीने भारतातील मसाल्याचे पदार्थ अमेरिकेत जात असेल, अमेरिकेतून हुजियारी कपडे भारतात येत असेल, तर हा कोणता व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार आहे। तर हे झाले व्यापाराचे दोन प्रकार। त्यानंतर आपण बघू की अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये काय साम्य आहे आणि काय भेद किंवा फरक आहे ते आपल्याला पाहावयाचं आहे। तर आपण पाहू की अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यातील जे साम्य आहे ते साम्य आपण सुरुवातीला पाहू। पहिला साम्य आहे की विशेषीकरण आणि श्रम विभाजनाचे तत्व। व्यापार हा अंतर्गत असो किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असो, दोन्ही व्यापारामध्ये साम्य काय आहे की विशेषीकरण आणि श्रम विभाजनाचे तत्व आहे। विशेषीकरण आणि श्रम विभाजनाच्या तत्वामध्ये काय होतं की कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न असतो आणि म्हणून ज्या देशाने ज्या वस्तूच्या संदर्भामध्ये श्रम विभाजन आणि विशेषीकरणाचं तत्व स्वीकारलं आहे, तो देश त्या वस्तूचं मोठ्या प्रमाणावर काय करेल, उत्पादन करेल आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून जो अतिरिक्त वस्तू आहेत त्या अतिरिक्त वस्तू दुसऱ्या देशामध्ये काय करेल, निर्यात करेल। किंवा देशांतर्गत व्यापारात काय होईल की समजा एखाद्या वस्तू संदर्भात महाराष्ट्रामध्ये एखाद्या वस्तू संदर्भात श्रम विभाजनाचं तत्व आणि विशेषीकरणाचं तत्व अवलंबिलं असेल, तर मग महाराष्ट्र त्या वस्तूचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करेल आणि त्याची जी विक्री आहे ती देशातील विविध राज्यांमध्ये करेल। म्हणजे श्रम विभाजनाचं तत्व अंतर्गत व्यापारातही येतं आणि श्रम विभाजनाचं तत्व बहिर्गत व्यापारात किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा येतं। कारण समजा भारतामध्ये अवस्तूच्या उत्पादनाच्या संदर्भामध्ये श्रम विभाजन आणि विशेषीकरणाचं तत्व स्वीकारलं तर भारत अवस्तूचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करेल आणि
अतिरिक्त जे उत्पादन आहे, देशाची गरज भागून जे अतिरिक्त उत्पादन केलेलं आहे, त्या अतिरिक्त उत्पादनाची जगातील इतर देशांना काय करेल, निर्यात करेल. म्हणजेच श्रम विभाजनाचं तत्व अंतर्गत व्यापारातही आहे आणि श्रम विभाजनाचं तत्व बहिर्गत म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा आहे. म्हणून पहिलं साम्य आहे विशेषीकरण आणि श्रम विभाजनाचं तत्व. त्यानंतर व्यापाराचे दोन पक्ष, अंतर्गत व्यापार असो की आंतरराष्ट्रीय व्यापार असो, व्यापारामध्ये दोन पक्ष असतात. एक पक्ष असतो ग्राहक आणि दुसरा असतो विक्रेता. एक पक्ष असतो ग्राहक आणि दुसरा असतो विक्रेता. असे दोन पक्ष आपल्याला बाजारामध्ये किंवा अंतर्गत व्यापारामध्ये असो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असो दिसून येतात. तर क्रेते आणि विक्रेते किंवा ग्राहक व विक्रेता हे दोन पक्ष अंतर्गत व्यापारातही आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्येही आहे. अंतर्गत व्यापार असो व आंतरराष्ट्रीय व्यापार असो, तो व्यक्ती व्यक्तीमध्ये होतो, तो संस्था संस्थांमध्ये होतो किंवा तो सरकार सरकारमध्ये सुद्धा होतो. आता सरकार सरकारमध्ये होत असताना आपण पाहू की अंतर्गत व्यापार आहे आणि सरकार सरकारमध्ये जेव्हा व्यापार होतो तेव्हा महाराष्ट्र सरकारचा गुजरात सरकारशी हे दोन पक्ष, व्यापाराचे दोन पक्ष किंवा सरकार सरकारमध्ये जेव्हा व्यापार होतो तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरात सरकार यांच्यामध्ये व्यापार होईल. हाच व्यापार जेव्हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असेल तेव्हा भारताचा अमेरिकेशी होणारा व्यापार, भारताचा अमेरिकेशी होणारा जो व्यापार आहे हा व्यापार भारत सरकार आणि अमेरिका सरकार यांच्यामध्ये होईल. हा आंतरराष्ट्रीय व्यापार. महाराष्ट्र सरकार आणि गुजरात सरकार यांच्यामध्ये जेव्हा या दोघांमध्ये जेव्हा व्यापार होईल किंवा दोन राज्यांमध्ये जेव्हा व्यापार होईल तेव्हा दोन सरकार जे आहे किंवा सरकार सरकार यांच्यामध्ये व्यापारासंदर्भात बोलणी होईल किंवा यांच्यामध्ये व्यापारासंदर्भात करार आणि वाटाघाटी होतील. तर अशा पद्धतीने व्यापाराचे दोन पक्ष असतात, एक ग्राहकाचा पक्ष आणि दुसरा जो पक्ष असतो तो विक्रेत्याचा पक्ष असतो. तसेच अंतर्गत व्यापार हा देशातील जे विविध राज्य आहे त्या राज्यांमधील सरकारात होतो, तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा जगातील जे विविध देश आहे त्या विविध देशातील जे सरकार जसं भारत आणि अमेरिका त्या दोन सरकारांमध्ये तो व्यापार होईल. तर अशा पद्धतीने व्यापाराचे दोन पक्ष असतात. त्यानंतर महत्तम लाभाचे उद्दिष्ट. व्यापार अंतर्गत स्वरूपाचा असो की व्यापार आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असो, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असो, त्यामध्ये जे तत्व आहे ते तत्व आहे महत्तम लाभाचे तत्व. महत्तम नफा प्राप्त करणे, महत्तम लाभ प्राप्त करणे हे अंतर्गत व्यापाराचंही तत्व आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचंही तत्व आहे. कमीत कमी उत्पादन खर्चात उत्पादन करणे आणि जास्तीत जास्त किमतीला वस्तू विकणे आणि महत्तम लाभ जो आहे तो महत्तम लाभ किंवा नफा प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून अंतर्गत व्यापारातही प्रयत्न केले जातात तर आंतरराष्ट्रीय व्यापारात देखील प्रयत्न केले जात असतात. प्रत्येक देश आपल्याला ज्या वस्तूच्या संदर्भामध्ये अनुकूल असं वातावरण आहे किंवा अनुकूलता आहे, कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन होतं अशा वस्तूंचं उत्पादन करतो आणि दुसऱ्या देशामध्ये त्याची निर्यात करतो आणि त्यातून महत्तम लाभ प्राप्त करतो. किंवा एखादं राज्य ज्या वस्तूच्या संदर्भामध्ये अनुकूलता आहे त्या वस्तूचं उत्पादन करतो आणि देशातील विविध राज्यांना त्या वस्तूंची काय करतो, विक्री करतो. तर अशा पद्धतीने व्यापार हा अंतर्गत स्वरूपाचा असो किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असो, महत्तम लाभाचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट त्यामध्ये आपल्याला साम्य असलेलं दिसून येतं. त्यानंतर सहकार्याची भावना. आपण पाहिलं की कोणताही देश परिपूर्ण स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर नाही किंवा कोणतंही राज्य परिपूर्ण स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर नाही आणि त्यामुळे अंतर्गत व्यापारात राज्यांना परस्परांमध्ये सहकार्य ठेवावं लागतं.
तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशादेशांना परस्परांमध्ये काय ठेवावं लागतं, सहकार्य ठेवावं लागतं, मैत्रीपूर्ण जे संबंध आहे ते संबंध ठेवावे लागतात की जेणेकरून अंतर्गत व्यापारामध्ये राज्यांमधील जे संबंध आहे, व्यापारविषयक संबंध आहे ते चांगले राहतील, सुदृढ राहतील, निकोप राहतील, सहकार्याचे आणि मैत्रीचे राहतील. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर एका देशाचे अनेक देशाचे किंवा देशादेशांमधील जे संबंध आहे ते परस्पर मैत्रीचे, सहकार्याचे, सौहार्दाचे आणि ज्याला आपण म्हणू एकमेकांना सहकार्य करण्याच्या भावनेतून निर्माण झालेले असावे. तर ही सुद्धा सहकार्याची भावना अंतर्गत व्यापारातही दिसते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातही दिसते. त्यानंतर जाहिरात. जाहिरात जी आहे, जेव्हा वस्तू नव्याने उत्पादित होतात तेव्हा त्या नवीन वस्तू ज्या आहे त्या लोकांना त्याचा परिचय झाला पाहिजे, त्या वस्तू लोकांना पर्यंत आपल्याला पोहोचवता आल्या पाहिजे, त्या लोकांची माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. यासाठी जाहिरात जे आहे ते जाहिरात हे प्रभावी माध्यम आहे. मग अंतर्गत व्यापार असेल तरी सुद्धा त्याची जाहिरात करावी लागेल आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा व्यापार असेल तरी सुद्धा नवीन वस्तू जेव्हा इंट्रोड्यूस होतात तेव्हा त्या वस्तूंची जाहिरात जी आहे ती जी विविध जाहिरातीची जी माध्यम आहे त्या माध्यमांच्या अंतर्गत होणे गरजेचं असतं आणि म्हणून जाहिरात हे अंतर्गत व्यापारातही दिसते आणि जाहिरात करणं हे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि म्हणून अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जाहिरात हे सुद्धा एक साम्य आपल्याला दिसून येते. जसे काही साम्य अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दिसते तसेच काही फरक किंवा ज्याला आपण भेद म्हणू हे सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दिसून येतात. त्यातला पहिला फरक किंवा भेद आहे तो म्हणजे उत्पादन घटकांची गतिशीलता. उत्पादन घटकांची जी गतिशीलता आहे ती अंतर्गत व्यापारामध्ये जास्त असते, परंतु आंतरराष्ट्रीय जे व्यापार आहे त्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र उत्पादन घटकांची गतिशीलता जी आहे ती कमी असल्याचं दिसून येते. देशांतर्गत व्यापारामध्ये किंवा अंतर्गत व्यापारामध्ये आपल्या देशातल्या देशात उत्पादन साधने हे गतिशील असतात, परंतु जेव्हा आपला देश सोडून विदेशामध्ये उत्पादन घटकांना जाण्याची वेळ आली, विशेषतः सक्रिय घटकांना, श्रमिक आहे, संघटक आहे अशा सक्रिय घटकांना जाण्याची वेळ आली तर कुटुंबवत्सल जे लोक असतात किंवा ज्यांना देशाप्रती, कुटुंबाप्रती, गावाप्रती, नातेवाईकांप्रती आकर्षण असतं, कुटुंबाप्रती ओढ असते, असे जे लोक आहे हे लोक जास्त मोबदला मिळत असेल तरी सुद्धा विदेशामध्ये जात नाही आणि त्यामुळे उत्पादन घटकांची जी गतिशीलता आहे ती गतिशीलता अंतर्गत व्यापारात जास्त दिसते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये ती कशी दिसते, कमी असल्याचं दिसून येते. त्यानंतर चलन. चलन जे आहे हे अंतर्गत व्यापारात एकच चलन असतं, अंतर्गत व्यापारामध्ये चलन एकच असतं. जसं भारतामध्ये जर विविध राज्यांमध्ये व्यापार होईल तर भारतात जर राज्यांमध्ये व्यापार झाला तर चलन कसं राहील, एकच राहील, एकच चलन राहील. परंतु जेव्हा एका देशाचा दुसऱ्या देशाशी व्यापार होतो तेव्हा मात्र चलन कसं राहील, वेगवेगळं राहील. म्हणजे अंतर्गत व्यापारामध्ये चलन एक राहील तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र चलन हे वेगवेगळं राहील. जसं इथे आपण पाहिलं की महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जेव्हा व्यापार होईल तेव्हा जे देणं घेणं राहील ते देणं घेणं कशामध्ये होईल, रुपयामध्येच होईल. कसं होईल चलन, कारण भारताचं चलन आहे रुपया आणि म्हणून यात दोन राज्यांमध्ये जेव्हा खरेदी विक्रीचे देण्याघेण्याचे व्यवहार होईल तेव्हा यांचं जे देवाणघेवाण आहे यांच्यामधील खरेदी विक्रीच्या व्यवहाराचं जे देणं आहे त्यासाठी कोणतं माध्यम राहील, रुपया हे एकच चलन राहील. परंतु ज्यावेळी व्यापार हा कसा असतो, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा असतो तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र चलन जे आहे हे चलन कसं असतं, वेगवेगळं असतं. चलन कसं असतं, वेगवेगळं असतं, कारण प्रत्येक देशाचं चलन हे वेगळं आहे. जसं भारत आणि इंग्लंड या दोन देशांमध्ये जेव्हा व्यापार होईल तेव्हा भारताचं जे चलन आहे ते म्हणजे रुपया
तर इंग्लंडचं जे चलन आहे ते आहे पाऊंड. किंवा भारत आणि अमेरिकेमध्ये जेव्हा व्यापार होईल तेव्हा सुद्धा जे चलन आहे त्या चलनामध्ये रुपया आणि इकडे अमेरिकेचा जो डॉलर आहे त्या डॉलर मध्ये त्या देण्या घेण्याचे जे व्यवहार आहे ते व्यवहार पूर्ण केले जाईल. भारत आणि फ्रान्समध्ये जेव्हा व्यापार होईल तेव्हा रुपया आणि फ्रँक जो आहे त्या फ्रँक आणि रुपयाच्या संदर्भामध्ये देवाणघेवाणीचे जे व्यवहार आहे ते देवाणघेवाणीचे व्यवहार पूर्ण केल्या जातील. तर अशा पद्धतीने अंतर्गत व्यापारामध्ये चलन एकच असतं, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र चलन कसं असतं, वेगवेगळं असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून हा तिसरा फरक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर सरकारी धोरण. सरकारी धोरण जी आहे ती सरकारी धोरण सुद्धा प्रत्येक देशाचं वेगवेगळं सरकारी धोरण असतं. अंतर्गत व्यापारामध्ये मात्र एकच सरकारी धोरण असतं. केंद्रीय सरकार जे काही धोरण आखेल ते धोरण सर्व राज्यांमध्ये जे आहे ते राज्यामध्ये ते धोरण राबविलं जात असतं आणि म्हणून अंतर्गत व्यापारात एकच धोरण राहील. परंतु ज्यावेळी आंतरराष्ट्रीय व्यापार होईल तेव्हा प्रत्येक देशाचं धोरण वेगळं असेल. भारत सरकारचं धोरण वेगळं असेल, अमेरिका सरकारचं धोरण वेगळं असेल, चीन सरकारचं धोरण हे वेगळं असेल, फ्रान्स सरकारचं वेगळं असेल, रशियन सरकारचं वेगळं असेल. म्हणजे जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार होतो तेव्हा वेगवेगळे देश येतात आणि वेगवेगळ्या देशांचं वेगवेगळे सरकारी धोरण असतात आणि त्यामुळे काय होईल की वेगवेगळ्या सरकारी धोरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामधलं धोरणात आपल्याला काय दिसेल, फरक दिसेल. तर अंतर्गत व्यापारामध्ये मात्र सरकारी धोरण हे आपल्याला एकच दिसेल. म्हणून सरकारी धोरणाच्या संदर्भात अंतर्गत व्यापारात एकच धोरण, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र प्रत्येक देशाच्या सरकारचं धोरण हे कसं असणार, वेगवेगळं असणार. त्यानंतर वाहतूक खर्च जो आहे, वाहतूक खर्च अंतर्गत व्यापारामध्ये कमी येतो. वाहतूक खर्च हा अंतर्गत व्यापारामध्ये कमी येतो कारण देशातल्या देशात वस्तूंची जी वाहतूक आहे ती केली जाते. परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार होतो तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र वाहतूक खर्च जास्त येतो. वस्तू आणि सेवांवरील जो खर्च आहे वाहतुकीचा हा खर्च कसा दिसतो, जास्त दिसतो आणि म्हणून अंतर्गत व्यापारामध्ये वाहतूक खर्च कमी, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाहतूक खर्च कसा राहील, जास्त राहील. हा फरक सुद्धा आपल्याला अंतर्गत व्यापारात आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दिसतो. त्यानंतर आयात निर्यातीवर नियंत्रण. आयात आणि निर्यातीमध्ये नियंत्रण जे आहे हे आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दिसून येतात. अंतर्गत व्यापारामध्ये तेवढे निर्बंध दिसत नाही कारण देशातल्या देशात जेव्हा व्यापार होतो तेव्हा त्यावर फारसे बंधन नसतात. परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार होतो तेव्हा मात्र आयात आणि निर्यातीवर वेगवेगळ्या प्रकारचे नियंत्रण असतात. त्यात आयात कर आहे, निर्यात कर आहे, विनिमय नियंत्रण आहे, त्यानंतर आयात कोटा आहे. तर ही सगळी जी नियंत्रणे आहे ही सगळी नियंत्रणे आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दिसून येतात आणि म्हणून अंतर्गत व्यापारामध्ये फारशी नियंत्रणे नसतात किंवा नियंत्रणे दिसून येत नाही. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मात्र आयात कर आहे, निर्यात कर आहे, विनिमय नियंत्रणे आहे, आयात कोटा आहे, यासारखी जी विनिमय नियंत्रणे आहे ती इत्यादी सर्वांची जी नियंत्रणे आहे ती नियंत्रणे दिसून येतात. तर अशा पद्धतीने अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आपण या ठिकाणी अर्थ पाहिला. त्यानंतर अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय साम्य आहे ते साम्य आपण पाहिलं आणि कोणकोणते फरक किंवा कोणकोणते भेद अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहिले. तर आज आपण अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ, साम्य आणि भेद हा भाग पाहिला. या ठिकाणी आपण थांबू.